स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे। शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका 44 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नागापूर गावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या शोककळा पसरली आहे। आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील अशोक विश्वनाथ निकम वय वर्ष 44 हे नेहमीप्रमाणे दुपारी 12च्या सुमारास आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी नदीकाठावरील विद्युत मोटार पंप सुरू करण्यासाठी गेले होते। मात्र मोटार पाणी उचलत नसल्याने त्यांनी कॉक मध्ये पाणी भरले। मोटार आणि स्टार्टरसाठी बनवलेल्या इंजिन रूम मध्ये जाऊन मोटार सुरू करत असतानाच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला। हा शॉक इतका भीषण होता की ते त्याच खोलीत खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले। दुपार उलटून सायंकाळ झाली तरी अशोक निकम घरी न परतल्याने कुटुंबाची काळजी वाढली। अखेर सायंकाळी 5:30च्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ बाळकृष्ण निकम आणि गावातील रमेश पोखरकर हे शोधण्यासाठी नदीकाठावर गेले। तेथे जाऊन पाहिले असता अशोक निकम हे इंजिन रूम मध्ये करंट लागून खोलीत पडलेले आढळले। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे नागापूर गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे। तालुक्यात शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। ठिकठिकाणी वाकलेले खांब आणि तुटलेल्या उघड्या तारांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। वीज बिल भरण्यास उशीर झाला तर तात्काळ वीज कनेक्शन तोडणारे महावितरण शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत इतके निष्काळजी का, असा संतप्त सवाल आता जनतेमधून विचारला जात आहे। माझं नाव बाळकृष्ण काशीनाथ निकम। हा, त्याच्यानंतर आम्हाला कळालं का तो सकाळ काय नाव त्यांचं? अशोक विश्वनाथ निकम। हा, तुमचा भाऊ सक्का? सकाळ सुरेश भाऊ। हा, काय कळालं काय? तो घरी आला नाही म्हणून। हा, मग मी 5:45ला घरी आल्यानंतर संध्याकाळी रमेश पोखरकर माझ्या बरोबर तिथं आले आमच्या तिथं, आणि तिथून मग आम्ही दोघं जण गावात गेलो। तो मोटरसायकल तिथं उभी होती आणि तो इंजिनच्या खोलीमध्ये असं पडलेला होता। आणि दोघांनी पाहिल्यानंतर मग जे बाहेर आले, त्यांचा मुलगा माझ्या बरोबर होता। काय नाव मुलाचं? हा, मुलाचं नाव सोम निकम। मग त्याला मी काहीच नाही सांगितलं, त्याला आपलं सावरलं आणि यांना बोलवलं आणि मुलाला घरी नेऊन सोडलं। आणि त्याच्यानंतर रमेश माडेवाले आहेत ना, यांनी बाकीच्या लोकांना समजायला सांगितलं का अशी घटना झाली म्हणून। ही घटना घडली कशामुळे झाले ते? कशामुळे झालं काय? हे लाईटीचा करंट आल्यामुळे झालं। शेती पंपाची मोटर आहे का? हा, शेती पंपाची मोटार भरली। हा, आणि किती वाजता पाणी भरायला गेले ते? सकाळी 11:30च्या दरम्यान। आणि मग घरी लवकर न आल्यामुळे तुम्ही पाहायला गेले? हा, आम्ही पाहायला गेलो। हा, साधारण किती वाजता झाली घटना अंदाजे? अंदाजे सुरू झाली असेल, कारण का आम्हाला 5:45ला कळालं। हा, म्हणजे तुम्ही गेल्यावरच कळालं? हा, आम्ही गेल्यावरती तिथं कळालं आम्हाला। हा, नंतर त्यांना परिवार काय? परिवार पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी आहे। म्हणजे विजेचा म्हणजे शेती पंपाचाच शॉक बसला? हा, शेती पंपाचा। हा, त्यांचा मृत्यू झाला। आज दुपारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली की आमचे शेतकरी आमच्या परिवारामध्ये अशोक विश्वनाथ निकम मोटार चालू करण्याकरता दुपारी 12च्या दरम्यान ज्यावेळी नदीवरती गेले, त्यावेळी मोटार पाणी ओढत नाही म्हणून त्यांनी पाणी भरत असताना आणि तदनंतर मोटार चालू केली आणि जे इंजिन घर होतं त्याच्यामध्ये मोटर आतमध्ये होती, तर पाणी पाईपमधून फ्लॅन्समधून जरा लीक वाटत होतं। म्हणून ज्यावेळी ते पाहण्याने ते आवळायला गेले, त्यावेळी तिथं विजेचा प्रभाव पाईपमध्ये मोटरला तिथे आला। तो आता नेमकं कुठून आला काय ते आता कळेल पाणी गेल्यानंतर। आणि त्याच्यावर शॉक लागून इंजिन घर बंदिस्त असल्यामुळे आतमध्ये काही घटना घडली की कोणाच्या लोक निदर्शनात आली त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये शॉक लागून ते पडले। आता ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे। वयाच्या 44च्या दरम्यान अशुद्ध वय, 2 लहान मुलं, अशा पत्नी, आणि हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे। मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की सर्व शेतकरी बांधवांनी अशा घटना वारंवार त्या ठिकाणी घडत आहेत, तर आपल्याला मोटर चालू करत असताना आता पावसाळा चालू होणार आहे,
मी तिथं प्रत्यक्षही पाहिलं की पाणी भरलं म्हणून परत असताना चप्पल बाहेर काढून ठेवलेली होती. तर ज्या वेळी आपल्याला शेतकऱ्याला जायचं असेल तर पायामध्ये प्लॅस्टिकची चप्पल किंवा बूट असणं अत्यंत गरजेचं आहे. एक टेस्टर देखील आपल्या खिशाला असणं गरजेचं आहे की कुठं करंट आला का आले ते पाणी गरजेचं आहे. आता ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये एक महिन्याभरामध्ये विजेचा धक्का लागून 2 एक तांडुलीला थोरात परिवारामधील एक तरुण निकाल वरांदळीमध्ये एक मेंढपालन करणारी महिला तिकोले परिवारामध्ये त्यांना वीज मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर आता ह्या घटना आपल्याला टाळायच्या असेल याच्यामध्ये वीज मंडळाने त्यांच्याकडून त्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तर त्या ताबडतोब करणं गरजेचं आहे, कारण आता पावसाळा सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये वादळ वारा फांद्या लागणार, तारा तुटू शकतात. तर त्याच्या वेळेमध्ये ते सगळे लाईन वगैरे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अशी एकंदर परिस्थिती आहे. माझे नाव नितेश बसारकर. मी सहाय्यक अभियंता म्हणून निरगुडसर शाखा येथे कार्यरत आहे. 2 दिवस झाले ते रांजणेचे साहेब जे घाटगे साहेब आहेत ते काही घरगुती कामानिमित्त गावाकडे गेलेले आहेत. तर मला 2 दिवसासाठी बघा म्हणून सांगितलेलं आहे. तर आज अचानक 7:30-7:30च्या दरम्यान वायरमॅनचा फोन आला की मौजे आपलं गाव नागापूर आहे ना, आपलं जवळच्या बाजूला असेल नागापूर गाव आहे. तर त्या ठिकाणी शॉक लागून एक व्यक्ती दगावली असा फोन आला. मग मी तातडीने मी मंचरला होतो आज दिवसभरात कामकाजानिमित्त, कार्यालयीन कामानिमित्त. मग लगेचच मी बातमी करताच घटनास्थळी गेलो. घटनास्थळी तिथं जाऊन पाहणी केली असता आमचा जो लघुदाब वाहिनीचा पोल होता त्या पोलवरून येणारं सर्व्हिस वायर आहे मीटरपर्यंत, ते मीटरपर्यंत आलेलं सर्व्हिस वायर पण ओके होतं. आणि त्यानंतर आमचं जे मीटर आहे मीटरमध्ये पण आता सप्लाय ओके आहे. त्यानंतर मीटर नंतरचा पार्ट आहे स्टार्टर नंतर ते मोटर आहे. आणि मोटर मध्ये खाली एक पंप हाऊस आहे. पंप हाऊस मध्ये अगदी रोडच्या साईडलाच आहे. त्या पंप हाऊस मध्ये जी मृत व्यक्ती आहे ती मोटर चालू करण्यासाठी गेली असावी. त्याच्यात खाली सगळ्या खुणा दिसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते व्यक्तीच्या पायाच्या खुणा वगैरे. तर ती सगळी ओलसर जागा होती तिथे. मे बी ते मोटरमध्ये काही बिघाड झाला असावा आणि त्या बिघाड झाल्यामुळे ती व्यक्ती त्या मोटरच्या जो पाईप होता पाईप खोलताना आढळली. तिथे खाली पाना पण एक सापडलाय आणि त्याच्यात ती पाणी भरताना दिसते चित्र. आणि त्याच्यामुळे मे बी त्या मोटारीमध्ये बिघाड होऊन काही इलेक्ट्रिक शॉक वगैरे बसून ते दगावले असावेत असं प्राथमिक अंदाज आहे. तर महावितरणकडून पुढील कारवाई म्हणून आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती देऊन योग्य ती कारवाई करू. थोडक्यात तर्क काय तुमचा? मोटरमध्ये वीज उतरली होती काय? हा, थोडक्यात तर्क हाच म्हणावा लागेल की मीटर नंतरचा जो पार्ट आहे, आउटगोईंग पार्ट म्हणतो आपण त्याला, स्टार्टर नंतर पण तो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मोटारीमध्ये बिघाड होऊन तिथे शॉक आला. आता जागेवरती पंचनामा केला नाही, जागेवरती मी विजिट केलेली आहे तिथे, आता विजिट केलेली आहे आणि विजिट करूनच माहिती दिली. आणि संबंधित म्हणजे ज्यावेळेस गेले तिथं ते पंप हाऊस असं एकदम छोटं आहे का, कशी काय परिस्थिती? पंप हाऊसची अवस्था बघितली तर तिथे आता सध्या जाणं पण फार अवघड आहे. पंप हाऊस रोडच्या खाली एकदम कडेला आहे आणि तिथे जायला एक छोटी वाट आहे. आणि मध्ये जो पंप हाऊसचा जो एरिया आहे तो असं आपण उभं राहून पण जाऊ शकत नाही, खाली वाकून असं थोडं स्कॅटर्ड एरियामध्ये आहे. महावितरणची जबाबदारी कुठपर्यंत असते? महावितरणची जबाबदारी मीटर इनकमिंग पार्ट पर्यंत असते. ऍक्च्युअली मीटर पर्यंत म्हणावं लागेल. त्याचे आउटगोईंग पार्ट तो स्वतः ते शेतकऱ्यांनी प्रोटेक्शन वगैरे घेऊन त्यांची स्वतः काळजी घ्यावी लागेल. बराच वेळा असं उन्हामुळे किंवा इतर याच्यामुळे सुद्धा घटना घडतात, वायरिंग लिकेज होतं किंवा कुरतडली जातात, अशा घटना घडतात. तर या संदर्भात थोडं काय आव्हान काय करू शकतात शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना असंच आव्हान राहील, शेतकऱ्यांनी मीटरच्या आउटगोईंग पार्ट मध्ये फ्यूज सेफ्टीसाठी सेफ्टी इक्विपमेंट वापरले पाहिजे. आणि स्वतः काम करू नये. जे कोणी वायरिंगचे व्यक्ती असतात त्यांना सोबत घेऊनच काम करावं. मोटरमध्ये बिघाड झाला तर ते जे कोणी त्याच्यामधले टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांना सोबत घेऊन काम करावं आणि सेफ्टी इक्विपमेंटचा त्यांनी वापर केला पाहिजे. आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा एक असा साधा प्रश्न आहे सर, का बराच वेळा शेतकरी म्हणजे काही गडबडीत असतात किंवा थोडा उशीर होतोय किंवा पुढे कार्यक्रमाला जायचं असतं म्हणून धावपळ करत असतात, परत जाताना थोडा टेस्टर सुद्धा खिशाला ठेवला किंवा काही शंका वाटली तर त्या पद्धतीने चेक
करूनच चालू बंद मोटर केली पाहिजे त्याबाबत काय वाटतं? शेतकऱ्यांनी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शेतकऱ्यांनी ज्या आपलं स्टार्टरचा वापर ते मोटर स्टार्ट करण्यासाठी करतात आणि आता तर इव्हन ऑटो स्टार्टर पण निघाले बऱ्याच ठिकाणी. पण सेफ्टी म्हणून त्यांनी स्टार्टर चालू करायच्या अगोदर पायात चप्पल असायला पाहिजे आणि टिस्टरचा वापर तर नक्की करायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे या दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते. नक्कीच नक्कीच. आता या वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून काय असेल ते उपाययोजना किंवा मदत किंवा काय असेल ते नियमानुसार जे महावितरणच्या नियमानुसार जे असेल त्या पद्धतीने ते पुढील कारवाई तर करू. आता उपाययोजना काही करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे का? या घटनेनंतर काय आता उपाययोजना वगैरे काही वरतून काय आहे का? काय सांगा? नाही, उपाययोजनाबद्दल आताच मी बोललो. मीटरच्या आउटगोईंग पार्ट मध्ये जे आहे ती संबंधित ग्राहकाची जबाबदारी असते. ऍक्च्युली त्यांनी सेफ्टी इक्विपमेंटचा वापर केला पाहिजे. सेफ्टी इक्विपमेंटचा वापर केला केला पाहिजे पाहिजे. असं म्हणणं आहे, पण येस, प्रत्येक शेतकऱ्याकडे सेफ्टी इक्विपमेंट असेल असं नाही. तर मग त्यांनी त्याबद्दल लावून काय- घ्यायला पाहिजे. त्यांची जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपण रितसर कोटेशन घेतो त्यावेळेस टेस्ट रिपोर्ट मध्ये आपण तसं सगळं त्यांनी लिहून दिलेलं असतं. टेस्ट रिपोर्ट आपण घेतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद असतात. त्याचे काय काय सेफ्टी इक्विपमेंट त्यांनी वापरायला पाहिजे, अर्थिंग करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असतात. म्हणजे घटना त्यामुळे टळतील असं. येस येस, घटना त्यामुळे 100% टळतील. जर प्रत्येकाने जर सेफ्टी इक्विपमेंट वापरले, त्यांच्या इक्विपमेंटला अर्थिंग केलं प्रॉपर, तर ह्या घटना निश्चितच कमी होईल.